नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिव्य करिअर अकॅडमी मध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत। आपली एमपीएससी पीवायक्यू सिरीज चालू आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे आपला एमपीएससी ग्रुप बी चा पेपर 14 जूनला होणार आहे आणि ग्रुप सी चा पेपर 12 जुलैला होणार आहे। आणि त्या अनुषंगानेच आपण एमपीएससी पीवायक्यू सिरीज चालू केलेली आहे। त्यामध्ये आपण 2021 पासून ते 2025 पर्यंत झालेल्या सर्व पेपरचं एक्सप्लेनेशन घेत आहोत, गणित व बुद्धिमत्ता या विषयाचे। आतापर्यंत आपण 3 पेपरचं एक्सप्लेनेशन घेतलंय। आज आपला डे 4 आहे, त्यामध्ये आपण आज ग्रुप सी चा 2024 ला जो पेपर झाला होता तो घेणार आहे, पण तो पेपर 1 जून 2025 रोजी घेण्यात आला होता। ठीक आहे, ग्रुप सी 2024 चा पेपर, त्या पेपरचा आज आपण एक्सप्लेनेशन बघतोय, लक्ष द्या। आपला पहिला प्रश्न आहे, एका 30 सेमी त्रिज्येचा भरीव घनगोल वितळवून त्यापासून 10 सेंटीमीटर त्रिज्या व 4 सेंटीमीटर उंची असणाऱ्या भरीव वृत्तचिती तयार केल्या तर किती वृत्तचिती तयार होतील। बरोबर, एक धातूचा गोळा आहे, बरोबर, तो वितळवायचा आहे आणि त्याची त्रिज्या किती सांगितली आपल्याला, 30 सेंटीमीटर। यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे, जो काही भरीव गोळा आहे त्याचं घनफळाचं सूत्र। आता गोलाचे घनफळ, बरोबर, गोलाचे घनफळाचं सूत्र काय आहे, गोलाचे घनफळ बरोबर 4/3 पाय आर घन। ठीक आहे, आणि या गोळ्यापासून आपल्याला काय तयार करायला लावलंय, वृत्तचिती तयार करायची आहे, बरोबर। मग त्यासाठी आपल्याला वृत्तचितीचं पण क्षेत्रफळ लागेल, सॉरी घनफळ लागेल। वृत्तचितीचे घनफळ, वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र काय आहे, पाय आर वर्ग एच, पाय आर वर्ग एच, बरोबर। मग आपल्याला काय करावं लागेल, गोलाच्या घनफळाला वृत्तचितीच्या घनफळाने भाग द्यायचा, म्हणजे एकूण किती वृत्तचिती तयार होतील ते आपल्याला मिळणार आहे, बरोबर। आता सूत्र आहे 4/3 पाय आर घन भागिले पाय आर वर्ग एच, पाय पाय कॅन्सल होऊन जातील, बरोबर। मग इथे किती उरले, 4/3 म्हणजे 4 वरती राहतील, 3 खाली येतील। ओके, आर, आर ची किंमत किती आहे, त्रिज्या किती होती, 30 सेंटीमीटर, 30 सेंटीमीटरचा घन आहे, म्हणजेच काय, तर 30 सेंटीमीटर आपल्याला 3 वेळेस लिहावं लागेल, बरोबर। घन होता त्याच्यामुळे मी त्रिज्या 3 वेळेस घेतली आहे। आणि वृत्तचितीची त्रिज्या किती सांगितली आपल्याला, 10 सेंटीमीटर, बरोबर। आर वर्ग म्हणजे 10 किती वेळेस घ्यावा लागेल, 2 वेळेस, 10 गुणिले 10, आणि हाईट किती दिलेली आहे, 4 सेंटीमीटर, एच किती आपला 4 सेंटीमीटर, याला भाग द्यायचा, 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला, खालचे 2 शून्य कॅन्सल, वरचे 2 शून्य कॅन्सल, त्यानंतर 3 3 कॅन्सल, हा खालचा 3 आणि वरचा 3 कॅन्सल झाला, हा 4 कॅन्सल झाला, खालच्या सर्व संख्या कॅन्सल झालेल्या आहेत, वरती काय उरलं फक्त 30 गुणिले 3, आणि आपल्याला माहिती 30 त्रिक किती 90, म्हणजे एकूण किती वृत्तचिती तयार होतील, एकूण 90 वृत्तचिती तयार होतील। मग आपलं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3, समजलं। ठीक आहे, सोपा प्रश्न होता, फक्त याच्यासाठी तुम्हाला सूत्र व्यवस्थित माहिती पाहिजे होते। ओके, सूत्र माहिती असते तर लगेच उत्तर काढता आलं असतं। पुढचा प्रश्न आहे, एक रेल्वे गाडी 480 किलोमीटर अंतर एक समान वेगाने धावते, रेल्वे गाडीचा वेग 8 किलोमीटर ताशी कमी केल्यास तेच अंतर पूर्ण करण्यास तिला 3 तास जास्त वेळ लागतो, तर रेल्वे गाडीचा मूळ वेग किती होता। आता मूळ वेग म्हणजे सुरुवातीचा वेग विचारलाय आपल्याला, बरोबर। अशा प्रश्नांमध्ये आपल्याला ऑप्शननेच जायचं आहे। ठीक आहे, ऑप्शनने सॉल्व्ह करायचे असे प्रश्न। काय करायचं, रेल्वे गाडीचं अंतर दिलेलं आहे, किती आहे, एक रेल्वे गाडी 480 किलोमीटर अंतर एक समान वेगाने धावते, त्यानंतर काय झालं, रेल्वे गाडीचा जो स्पीड होता तो 8 किलोमीटर प्रति तासने कमी केला। सुरुवातीचा स्पीड माहिती का, नाही, तोच विचारलाय आपल्याला, आणि तेच अंतर पूर्ण करण्यासाठी तिला आता 3 तास जास्त वेळ लागतोय। आपल्याला माहिती आहे जर स्पीड कमी केला तर टाइम काय लागतो जास्त, आणि स्पीड वाढवला तर टाइम कमी लागतो, बरोबर। मग आपल्याला काय विचारलंय, अंतर दिलेलं आहे, बरोबर, आणि वेग विचारलाय। मग आपण वेळ काढून घेऊया, वेळ बरोबर अंतर भागिले वेग। अंतर किती आहे, अंतर आहे 480 किलोमीटर भागिले, आपल्याला सुरुवातीचा वेग माहिती आहे का, नाही, आपण ऑप्शन वरनं टॅली करू। सुरुवातीचा पहिला ऑप्शन घेतला मी 40 किलोमीटर, बरोबर,
जर 40 किलोमीटर प्रति तास हा जर मी वेग घेतला आणि अंतराला जर वेगाने भाग दिला तर आपल्याला काय मिळणार आहे? वेळ. आता भाग देऊया. 4 एक शून्य गेला, शून्य गेला, 4 एक 4, 4 एक 4, 4 दुने 8, म्हणजेच किती? 12 तास वेळ आहे. मग वेळ कशात असणार आहे आपली? तासांमध्ये. म्हणजे सुरुवातीला तिला किती तास लागत होते? त्या रेल्वेला 12 तास लागत होते. नंतर आपल्याला असं सांगितलं की रेल्वे गाडीचा वेग 8 किलोमीटर प्रति तास कमी केला, बरोबर? म्हणजे जो वेग अगोदर 40 होता त्याच्यातून आता 8 कमी केले. 8 मधून जर आपण 40 मधून जर 8 कमी केले तर आता तिचा स्पीड किती आहे? 32 किलोमीटर पर आवर, बरोबर? ऑप्शन वरून आपण टॅली करतोय. ऑप्शन घेतला होता 40, आता त्याच्यातून 8 कमी केले म्हणजे स्पीड किती झाला? 32 किलोमीटर पर आवर. आपल्याला वेळच काढायची आहे. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर तर तेवढंच आहे 480 किलोमीटर आणि वेग किती आहे? 8 कमी केल्यानंतर 32 किलोमीटर पर आवर. आता 32 ने भाग देऊया. 8 चोक 32, 8 सक 48, बरोबर? आता परत 4 ने भाग देऊया. 4 एक 4, 4 एक 4, 6 मधून 4 गेले 2, 2 वर 0 20 आणि 4 पंचे 20. आपलं उत्तर किती आलं? 15 तास. ठीक आहे. अगोदर 12 तास लागत होते, स्पीड कमी केल्यानंतर वेळ किती लागतोय? 15 तास. म्हणजे किती तासांची वाढ झाली? अगोदर 12 लागत होते, आता 15 लागत आहे, म्हणजे 3 तास वाढले, बरोबर? आणि आपल्याला तेच सांगितलंय काय की तिला 3 तास जास्त वेळ लागतो. म्हणजे आपण जे 40 घेतले होते, 40 जो स्पीड मानला होता ते काय बरोबर आहे, कारण की आपलं उत्तर काय होतंय? टॅली होतंय. आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1, 40 किलोमीटर. समजलं? जर हे टॅली नसतं झालं म्हणजे इथे जर यांच्यामध्ये 3चा फरक नसता, बरोबर? अगोदर 12 होते, आता 15 झाले. 15च्या ऐवजी जर 16 झाले असते तर 4 तास स्पीड वाढला असता. मग आपण काय केलं असतं? दुसरा ऑप्शन घेतला असता, तो चेक केला असता. पण इथे आपलं पहिल्याच ऑप्शन मध्ये उत्तर बरोबर आलंय. समजलं? आणि अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला बाय ऑप्शननेच सॉल्व्ह करायचे असतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, आकृतीमध्ये दिलेल्या सरळ रेखी आयताकृती आकाराची परिमिती किती? आता परिमिती म्हणजे काय? कोणती तुम्हाला जी आकृती दिली असेल तिच्या बाहेरील बाजूंची बेरीज, म्हणजे ज्या काही बाहेरील बाजू असतात त्यांची करायची बेरीज. आता इथे तुम्हाला दिलेली आहे काय? ही आकृती आहे. इथून ते इथपर्यंत ही जी काही लाईन आहे किंवा ही जी काही लेंथ आहे ही किती आहे? 9 सेंटीमीटर, बरोबर? त्यानंतर इथून ते इथपर्यंत आपल्याला दिलेले आहे किती? 5 सेंटीमीटर, बरोबर? ठीक आहे. अजून इथून ते इथपर्यंत हे अंतर किती आहे? 2 सेंटीमीटर. ओके. त्यानंतर आपल्याला हे अंतर दिलेलं नाहीये, बरोबर? इथून ते इथपर्यंत हे अंतर दिलेलं नाहीये. इथून ते इथपर्यंत हे पण अंतर दिलेलं नाहीये आणि इथून ते इथपर्यंत हे सुद्धा अंतर दिलेलं नाहीये. पण जर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली, ठीक आहे, हे टोटल अंतर किती रे? 9 सेंटीमीटर, बरोबर? आणि हे सगळं काय एकाच लाईनीत आहे. म्हणजे हे आपण जर सगळ्यांची बेरीज केली तर ती किती असणार आहे? 9 सेंटीमीटर असणार आहे, बरोबर? कारण की इथून ते इथपर्यंत हे अंतर किती आहे? 9 सेंटीमीटर. मग त्याच्यामुळे हे अंतर अधिक हे अंतर अधिक हे अंतर यांच्या सगळ्यांची बेरीज पण किती असणार आहे? 9 सेंटीमीटर, बरोबर? आता आपल्याला परिमिती काढायची तर आपण सर्व बाजूंची बेरीज करूया. मी हे सुरुवातीचं अंतर घेतो 9 सेंटीमीटर अधिक परिमिती बरोबर इथून ते एवढं 9 सेंटीमीटर. ठीक आहे. हे जे अंतर आहे ते किती आहे? 5 सेंटीमीटर अधिक 5. ठीक आहे. त्यानंतर इथून हे परत हे आणि हे एवढं टोटल अंतर किती झालं? 9 सेंटीमीटर. ते मी ऍड केलं अधिक. ठीक आहे. आता हे अंतर किती आहे इथून ते इथपर्यंत? हे आहे 7 सेंटीमीटर, बरोबर? हे 7 पण मी ऍड केले. आता कोणतं अंतर बाकी आहे? एकदा मी डार्क करतो. आपण कोणते कोणते अंतर घेतले? हे अंतर घेतलं 9 सेंटीमीटर, त्याच्यानंतर हे अंतर घेतलं 5 सेंटीमीटर, त्यानंतर हे आणि हे तिन्ही अंतर एकत्र करून 9 सेंटीमीटर घेतले, बरोबर? त्यानंतर हे अंतर घेतलं 7 सेंटीमीटर. ओके. इथून ते इथपर्यंत हे अंतर आपल्याला दिलेलं आहे 2 सेंटीमीटर. ओके. हे अंतर किती आहे? 2 सेंटीमीटर. आता आपल्याला फक्त कोणतं अंतर राहिलंय बाकी? हे जे खालचं अंतर आहे ते बाकी राहिलं. ठीक आहे. जर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली प्रॉपर तर तुम्हाला एक गोष्ट समजेल काय? इथून जर मी अशी डॉटेड लाईन काढली
इथून ते इथपर्यंत हे अंतर किती रे? जर हा पूर्ण आयत तयार झाला, हे अंतर जर 7 सेंटीमीटर आहे, तर हे पण किती असणार आहे? हे सुद्धा 7 सेंटीमीटर असणार आहे, बरोबर. आणि आपल्याला हे अंतर माहित करून घ्यायचंय. हे अंतर कसं मिळेल आपल्याला? इथे बघा, इथून ते इथपर्यंत हे अंतर होतं 5 आणि इथून ते इथपर्यंत हे अंतर होतं 2. जर मी अशी डॉटेड लाईन काढली, ठीक आहे, हे टोटल 5 आहे, बरोबर. इथून ते इथपर्यंत टोटल 5 आहे, त्याच्यापैकी हे 2 आहे, म्हणजे हे किती असणार आहे? 3, बरोबर. हे जर 2 आहे तर हे किती असणार आहे? 3. का? कारण की टोटल अंतर किती आहे? टोटल अंतर आहे 5. टोटल अंतर आहे 5, त्याच्यापैकी हे 2, मग हे किती असेल? 3. आणि हे किती होतं? 7. मग हे किती असेल? 3. हे किती असेल? 3. म्हणजे आपल्याला हे सुद्धा अंतर मिळालं. मग जर हे आपण टोटल अंतर घेतलं, 3 अधिक 7 किती झाले? 10. 3 अधिक 7 10 झाले, बरोबर. आता सगळ्या बाजूंची आपल्याला जी काही बाजूंची मापे होती ती सर्व मिळाली आहे, म्हणजे यांची काय करायची आता? बेरीज. आता आपण बेरीज करूया. 9 5 14. 14 मध्ये 9 मिळवले तर किती होणार आहे? 23. 23 मध्ये 7 मिळवले 30. 30 मध्ये 2 मिळवले 32 आणि 32 मध्ये 10 मिळवले 42. आणि हे सगळ्या जे काही कडा होत्या किंवा ज्या काही बाजू होत्या त्या सर्व कशात आहे? सेंटीमीटर मध्ये. जे आपलं उत्तर पण कशामध्ये असणार आहे? सेंटीमीटर मध्ये. आपलं उत्तर किती आहे? 42 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1. समजलं? ठीक आहे. जी माप माहिती नव्हती ती आपण व्यवस्थित कन्सिडर करून घेतली किंवा व्यवस्थित काढून घेतली आहे आणि त्याच्यावरनं आपण पूर्ण ज्या काही आकृतीबंध होती ती, ठीक आहे, सर्व बाहेरील बाजूंची बेरीज केली आणि त्याच्यावरनं आपण परिमिती काढली आहे. समजलं? लक्ष द्या. आपला पुढचा प्रश्न आहे, वाऱ्यामुळे एक 21 मीटर उंच वृक्ष त्याचे बुंद्यापासून x मीटर अंतरावरून अशा प्रकारे तुटतो की त्याचे टोक जमिनीसोबत झाडापासून 7 करणी 3 मीटर अंतरावर टेकल्यामुळे जमिनीसोबत एक विशिष्ट कोन बनवतो. तर झाडाची उंची किती? ठीक आहे, झाडाची x उंची किती? ठीक आहे. हा, मग आता लक्ष द्या, काय करायचं? आपल्याला झाडाची उंची दिलेली आहे किती? 21 मीटर. तर मी डायरेक्ट झाड नाही काढत, एक डायग्राम काढतो, एक लाईन काढली, त्याच्याने तुम्ही समजून घ्या की हे झाड होतं आणि याची हाईट किती दिलेली आहे आपल्याला? 21 मीटर, बरोबर. पुढे आपल्याला असं सांगितलं की 21 मीटर उंच वृक्ष त्याच्या बुंद्यापासून x मीटर अंतरावरून अशा प्रकारे तुटतो. म्हणजे काय झालेलं आहे? एका ठराविक अंतरावरनं ते झाड तुटलेलं आहे, ठीक आहे. आणि जर तुटलेलं असेल तर ते काय? जमिनीला टच होणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण ही अशी जमीन काढून घेऊया. असं समजा ही जमीन होती, बरोबर. इथून ते इथपर्यंत हे झाड होतं, त्याची हाईट आहे 21 मीटर आणि ते इथे कुठेतरी ब्रेक झालं असेल, ठीक आहे. आणि हे अंतर आपल्याला सांगितलंय x मीटर आहे. हे अंतर किती सांगितलं? x मीटर. मला एक गोष्ट सांगा, इथून ते इथपर्यंत हे अंतर x मीटर आहे. टोटल झाडाची हाईट होती 21 मीटर. मग आपल्याला इथून तर वरच्या टोकापर्यंत अंतर काढता येईल का? काढता येईल, कारण की टोटल हाईट होती 21 मीटर. त्याच्यातून काय करावं लागेल? एवढी जी हाईट आहे, म्हणजे एवढं जे अंतर होतं x, ते काय करावं लागेल? वजा करावं लागेल. म्हणजेच आपल्याला काय मिळेल? जिथून ब्रेक झाले तिथून तर झाडाच्या वरच्या टोकापर्यंतचं अंतर किती आहे? 21 वजा x मीटर, बरोबर. हा, मग आता मला एक गोष्ट सांगा, झाड जेव्हा तुटतं तेव्हा ते हवेतच राहणार आहे का? नाही, खाली जमिनीला टच होणार आहे, बरोबर. इथून तो भाग काय झाला असेल? खाली जमिनीला टच झालाय, बरोबर. आणि पुढे आपल्याला असं म्हटलं की त्याचे टोक जमिनीसोबत झाडापासून 7 करणी 3 मीटर अंतरावर टेकल्यामुळे त्याचे टोक जमिनीपासून झाडापासून हे जे काही अंतर आहे, ठीक आहे, तर हे अंतर किती आहे? 7 करणी 3 मीटर. म्हणजे हे अंतर दिलेलं आहे आपल्याला इथून ते इथपर्यंत, ठीक आहे. हे अंतर आहे 7 करणी 3 मीटर, बरोबर. टेकल्यामुळे जमिनीसोबत एक विशिष्ट कोन बनवतो. म्हणजे जमिनीसोबत त्याने काय केलं? एक विशिष्ट कोन बनवला. हा इथला कोन बनवलाय. पुढे तर झाडाची x उंची काढा. मग आपल्याला काय विचारलंय? इथून तर एवढी ही जी उंची होती ती विचारली आहे. मला एक गोष्ट सांगा, ही जी खाली लाईन मी डॉटेड लाईन काढलेली आहे, ही काय असणार आहे रे? ही जी पूर्ण हाईट होती ती होती 21. इथून ते एवढं अंतर आहे x आणि इथून तर एवढा भाग हाच जमिनीला खाली टेकणार आहे, बरोबर. मग हे जर अंतर x 21 वजा x होतं तर हे पण अंतर किती असणार आहे?
तेवढंच असणार आहे, म्हणजेच किती 21 वजा x. समजलं? ही जी डॉटेड लाईन असणार आहे हाच भाग असा काय झालाय खाली जमिनीला टच झालेला आहे, म्हणजे हे अंतर किती आहे 21 वजा x. आणि जर तुम्ही ही डायग्राम व्यवस्थित बघितली तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की हा काय तयार झालाय काटकोन त्रिकोण, बरोबर. आता काटकोन त्रिकोणामध्ये ही तुमची एक बाजू आहे 7 कर्णी 3, ही दुसरी बाजू आहे x आणि हा आहे कर्ण 21 वजा x. आपल्याला कसली किंमत विचारली आहे झाडाची x उंची काढा, म्हणजे झाड किती मीटर उंचीवरनं तुटलं होतं ते आपल्याला काढायचं आहे, ही x मीटर उंची काढायची आहे, बरोबर. मग काय करावं लागेल, आपल्याला माहिती आहे पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. मग यामध्ये कर्ण किती आहे 21 वजा x, याचा काय करावं लागेल वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग. कोणती बाजू पहिली घेतली तर काही फरक पडत नाही, आपण ही घेऊया 7 कर्णी 3 चा वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, म्हणजे दुसरी बाजू कोणती आहे x, तिचा काय करायचा वर्ग. ठीक आहे. मग आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे, तर हे जे इक्वेशन तयार झाले ते आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. तुम्ही जर हे व्यवस्थित बघितलं तर हे काय a वजा b कंसाचा वर्ग. ठीक आहे. हे कशाशी निगडीत दिसतंय तुम्हाला a वजा b कंसाचा वर्ग, आणि याचाच विस्तारित रूप काय a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. त्याच प्रकारे आपल्याला याचा काय करायचा आहे वर्ग. 21 चा वर्ग किती 441 वजा 21 गुणिले x किती 21x, त्याची करायची दुप्पट, मग 21 दुने 42x अधिक जी शेवटची संख्या होती x तिचा करायचा वर्ग x चा वर्ग x वर्ग बरोबर. आता 7चा वर्ग 49 कर्णी 3 चा वर्ग 3 आणि 49 गुणिले 3 49 गुणिले 3 अधिक किती x वर्ग बरोबर. आता इकडे पण x वर्ग आहे तिकडे पण x वर्ग आहे, दोन्ही बाजूला x वर्ग आहे म्हणजे x वर्ग काय होईल कॅन्सल. ठीक आहे. हा x वर्ग कॅन्सल झाला. इकडे किती उरले 441 वजा 42x बरोबर. या दोघांचा गुणाकार करूया 3 9 27 7 8 आले 2 3 12 12 आणि 2 14 147. आपल्याला x ची किंमत काढायची आहे, x एका बाजूला घेऊ संख्या दुसऱ्या बाजूला 441 हे अधिक 147 आहे, इकडे जाऊन काय होतील वजा 147 बरोबर. हा वजा 42x आहे तिकडे जाऊन काय होईल अधिक 42x. ठीक आहे. या दोघांची वजाबाकी करू 11 7 गेले 4, इथे किती उरला 3, 13 4 गेले 9, इथे उरला 1 बरोबर. सॉरी इथे उरले 3, 3 1 गेला 2, 294 आणि बरोबर किती 42x. आता x ची किंमत काढायची आहे तर 42 तिकडे गुणता इकडे काय होतील भागिले 294 भागिले 42 बरोबर काय x. आता 42 ने भाग देऊया 7 ने देऊ 7 सकून 42 7 चोक 28 29 मधून 28 गेला 1 1 वर 4 14 आणि 7 दुने 14. आता 6 ने भाग देऊ 6 1 6 आणि 6 7 42 म्हणजे x बरोबर किती आले 7. 7 बरोबर x म्हणजे x ची किंमत किती आली 7 मीटर बरोबर. आपल्याला x ची किंमत विचारली होती, मग x ची किंमत किती असणार आहे 7 मीटर. आपलं उत्तर किती आहे पर्याय क्रमांक 3. समजलं. थोडा अवघड नाही म्हणता येणार पण थोडा ट्रिकी प्रश्न होता, जर व्यवस्थित समजला असता बऱ्याच जणांना प्रश्नच समजला नसेल. ठीक आहे. 21 मीटर उंच झाड होतं, ही हाईट दिलेली आहे. जर तुम्हाला एकदा डायग्राम व्यवस्थित काढता आली किंवा डायग्राम समजली तर इक्वेशन तर नंतर सोपं आहे, ते कोणी सॉल्व्ह करू शकतात. मेन याच्यात फक्त डायग्राम बनवणं होतं. जर एकदा डायग्राम आली असती तर नंतर तुम्ही आन्सर काढू शकले असते. समजलंय. आपला पुढचा प्रश्न आहे एका शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च यांचे गुणोत्तर 11:9 आहे. जर त्याने वार्षिक 36,000 रुपयांची बचत केली तर त्याचे मासिक उत्पन्न किती. ठीक आहे. आपल्याला उत्पन्न आणि खर्च यांचं गुणोत्तर दिलेले आहे. उत्पन्न आणि खर्च यांचं गुणोत्तर किती आहे 11:9 बरोबर. जर आपण दोघांना x ने गुणलं तर उत्पन्न किती असणार आहे 11x आणि खर्च किती असणार आहे 9x बरोबर.
मग याच्यावरनं आपल्याला बचत काढता येणार आहे का, कारण की उत्पन्नामधून जर आपण खर्च वजा केला तर आपल्याला काय मिळत असते, बचत. बचत बरोबर 11x वजा हे होतं उत्पन्न, त्याच्यामधून खर्च 9x वजा करूया, ते बचत किती असणार आहे 2x. बचत किती आहे 2x बरोबर. पुढे असं सांगितलं की जर त्याने वार्षिक 36,000 रुपयांची काय केली, बचत केली आहे, ठीक आहे, आणि बचत किती आहे 2x, म्हणजे ती सुद्धा काय असणार आहे, ही जी काय 36,000 रुपये बचत आहे तीच काय 2x बचत आहे बरोबर. दोन्ही बचत आहे तर आपण असं म्हणू शकतो की 2x याचीच किंमत किती आहे 36,000 रुपये. आणि आपल्याला विचारलेलं काय, तर त्याचे मासिक उत्पन्न, ही जी बचत दिलेली आहे ही कशी आहे वार्षिक, आणि उत्पन्न कसं विचारलंय मासिक बरोबर. अगोदर आपल्याला काय काढावं लागेल, वार्षिक उत्पन्न काढावं लागेल आणि त्याला नंतर 12 ने भाग द्यावा लागेल, कारण की एका वर्षात 12 महिने असतात, त्याच्यामुळे आपल्याला जे काही त्याचं मासिक उत्पन्न असेल ते मिळणार आहे. मग 2x बरोबर जर 36,000 असेल, कारण की 2x पण बचत आहे, 36,000 सुद्धा बचत आहे. उत्पन्न विचारलंय तर उत्पन्न किती होतं 11x, आपल्याला 11x ची किंमत काढायची आहे. 2x बरोबर 36,000 तर 11x बरोबर किती, आता सॉल्व्ह करूया. 2x ची किंमत आहे 36,000 गुणिले 11x बरोबर किती, x ते x कॅन्सल होऊन जाईल, बे एक बे, बे एक बे, तीनातून 2 गेला 1, एकावर 6 16 आणि बे 8 16, हे किती झाले 18,000. 18,000 गुणिले काय 11 बरोबर, ठीक आहे आली असेल, हे काय आलं उत्पन्न 18,000 गुणिले 11. ओके, दिसत नसेल तर थोडं इकडे देतो. अठरा हजार गुणिले काय 11, हे काय आलं उत्पन्न. ठीक आहे, आता गुणाकार नाही केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही का, कारण की आपल्याला काय विचारलंय मासिक उत्पन्न, आणि हे काय असणार आहे वार्षिक उत्पन्न, हे सुद्धा उत्पन्नच आहे, पण हे कसं आहे वार्षिक उत्पन्न आहे. वार्षिक उत्पन्न आहे कशावरनं समजलं, कारण की बचत कशी होती वार्षिक होती, त्याच्यामुळे उत्पन्न पण काय असणार आहे वार्षिक. मग आपल्याला मासिक उत्पन्न काढायचं आहे. मासिक उत्पन्न बरोबर काय करावं लागेल, ही जे काही वार्षिक उत्पन्न आहे 18,000 गुणिले 11, याला 12 ने भाग द्यायचा. ठीक आहे, कारण की एका वर्षात 12 महिने असतात. 12 एक 12, 12 एक 12, 18तून 12 गेले किती 6, 6 वर 0 60, 12 पंचे 60, वरचे 2 शून्य तसेच, म्हणजेच काय 1500 गुणिले 11, यांचा गुणाकार करा 2 शून्य तसेच 15 एक 15, 5 हातचा आला 1, 15 एक 15 आणि हातचा एक 16, म्हणजे किती झाले 16,500, म्हणजे त्याचं मासिक उत्पन्न किती असणार आहे 16,500 रुपये. समजलं, ठीक आहे. पण पेपर मध्ये एवढं सगळं करायची गरज आहे का, नाही. एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला रेशो कसला दिला होता उत्पन्न आणि खर्च, ठीक आहे, आणि तुम्हाला विचारलं पण काय होतं उत्पन्न. उत्पन्नासाठी किती रे 11 आणि खर्चासाठी काय 9, आपण इथे लिहून घेतले होते. उत्पन्न आहे 11 आणि खर्च किती आहे 9, म्हणजे तुम्हाला फक्त ऑप्शन मध्ये 11 ने भाग जाणारी संख्या शोधायची होती. मग लक्ष द्या, 16,000 ला 11 ने भाग जातो का, नाही, हा ऑप्शन कॅन्सल. 20,000 ला पण 11 ने भाग नाही जात, हा पण ऑप्शन कॅन्सल. 18,000 ला पण 11 ने भाग नाही जात, हा पण ऑप्शन कॅन्सल. तिन्ही ऑप्शन कॅन्सल झाले, एकच ऑप्शन उरलाय की ज्याला 11 ने भाग जातोय, तो किती आहे 16,500 रुपये. म्हणजे एवढं सगळं करत बसायची गरज नव्हती. आता मी तुम्हाला समजून सांगतोय, त्याच्यामुळे मी सगळ्या बेसिक पासून सगळ्या गोष्टी सांगतोय. पेपर मध्ये फक्त आपल्याला एवढंच चेक करायचं की 11 ने कोणत्या संख्येला भाग जातो, एकच ऑप्शन असं आहे की त्याला 11 ने भाग जातो आणि तेच काय असणार आहे आपलं उत्तर. कळलं. आपला पुढचा प्रश्न आहे, एका वर्गात 40% मुलांनी स्कॉलरशिप मिळवली, जर 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल आणि वर्गात मुलींची एकूण टक्केवारी 60% असेल, तर शिष्यवृत्ती मिळवलेल्या मुलींची टक्केवारी काय. आता अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला एलिगेशन मेथडने सॉल्व्ह करायचे. एलिगेशनने जर तुम्ही सॉल्व्ह केले तर त्याचं लवकरात लवकर उत्तर येऊ शकतं. आता लक्ष द्या, काय आपल्याला असं सांगितली आहे की वर्गात मुलींची एकूण संख्या, ठीक आहे, मुलींची जी काही एकूण टक्केवारी आहे ती किती आहे 60%. आपण मुले आणि मुली यांचा रेशो घेऊन घेऊया.
वर्गात मुले सुद्धा आहे आणि मुली पण आहे. मुलींची टक्केवारी किती आहे? 60%. बरोबर, म्हणजे वर्गात जर 60% मुली असतील तर मुलं किती असणार आहे? 40%. बरोबर, मुली जर 60% असणार आहे तर मुलं किती असणार आहे? 40%. यांचा जर आपण रेशो घेतला 20 दुने 40, 20 त्रिक 60, तर रेशो किती येणार आहे? 2:3. म्हणजे मुले आणि मुली यांचा रेशो किती आहे क्लासमध्ये? 2:3 या प्रमाणात आहे. बरोबर, पुढे आपल्याला काय सांगितलंय? एका वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळवली. बरोबर, मुलांना शिष्यवृत्ती मिळवली आहे, मुलांनी मिळवली आहे किती? 40%. बरोबर, मुलांची शिष्यवृत्ती आहे 40%. जर 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल म्हणजेच काय, तर यात मुलं पण आहे आणि मुली पण आहे. हे मला कसं समजलं? कारण की इथे काय म्हटलंय? 50% विद्यार्थ्यांना, म्हणजे मुलं पण आणि मुली पण. आता एलिगेशन मेथड मध्ये आपल्याला समजतं कसं काय की हे एक्झाम्पल आपल्याला एलिगेशन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. तर 3 गोष्टी दिलेल्या असतात. म्हणजे काय, तर आता इथे कसं आहे, मुलींची टक्केवारी आहे, मुलांची टक्केवारी आहे, दोघं मिळून एकत्र गेलेले असते, ती एखादी गोष्ट असते. सरासरीमध्ये पण तुम्हाला एलिगेशनचे एक्झाम्पल बघायला मिळतील. तिथे पण मुलांची सरासरी दिलेली असते, मुलींची सरासरी दिलेली असते आणि पूर्ण क्लासची सरासरी दिलेली असते. बरोबर, त्याचप्रमाणे इथे मुलांची टक्केवारी आहे 40%, 50% विद्यार्थ्यांची सरासरी आहे, म्हणजे त्यात मुलं पण आहे आणि मुली पण आहे. जी दोघांची एकत्र असेल, मिळून असेल, ती आपण सेंटरला लिहितो. बरोबर, आणि इथे किती आहे? मुलींची टक्केवारी. मुलींची टक्केवारी माहिती का? नाही, तीच आपल्याला काढायची आहे. एक्स मानूया. ओके, आणि खाली आपण यांचा घेऊया रेशो. मुले आणि मुली यांचा रेशो किती आहे रे? 2:3 या प्रमाणात आहे. बरोबर, 2:3. ठीक आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे, जेव्हा पण आपण मधली किंमत काढत असतो तेव्हा काय करतो? ह्या दोघांचा करतो गुणाकार. म्हणजे काय, 50 बरोबर, टक्क्यांचा विचार सोडून द्या, या दोघांचा गुणाकार करा. 40 गुणिले 2 किती झाले? 80, अधिक ह्या दोघांचा गुणाकार. जसं या दोघांचा गुणाकार केला तसं ह्या दोघांचा गुणाकार करा. 3 गुणिले x किती झाले? 3x, आणि भागिले ह्या दोघांची ज्या खालच्या संख्या असतात त्यांची करतो आपण बेरीज. मग 2 अधिक 3 किती? 5. ठीक आहे. आता हे 5 इकडे भागताय, इकडे काय होतील? गुणिले. मग 50 गुणिले 5 किती होणार आहे? 250. बरोबर, 80 अधिक 3x. समजलं? ठीक आहे. पुढे आता हे 250 बरोबर 80 अधिक 3x, हे अधिक 80 इकडे येऊन काय होतील? वजा 80, म्हणजे 250 वजा 80 बरोबर 3x. 250 मधून 80 वजा करूया, शून्याचा शून्य तसाच, 15 तून 8 गेले 7, एकाचा 1 तसाच. बरोबर किती? 3x. x ची किंमत काढायची तर काय करावं लागेल? 170 भागिले 3. बरोबर काय मिळेल? x. माझा 3 भाग देऊया. 3 सॉरी 3 15, 3 किती होतात? 18, तर 3 15, 17 मधून 15 गेले 2, 2 शून्य 20, 3 18, परत किती उरले? 2, 2 ला भाग जातो का? नाही, पॉइंट घ्यावा लागेल, म्हणजेच किती? 20, परत 3 18, 3 18, कंटिन्यू 6 6 येत जाणार आहे. म्हणजेच x ची किंमत किती आहे? 56.66. आपल्याला x चीच किंमत विचारली होती. ठीक आहे, कारण की तीच काय होती? मुलींची टक्केवारी. एकच ऑप्शन आहे 56.66, म्हणजेच राऊंड फिगर किती? 56.67. एकच ऑप्शन होता. समजलं? आपलं उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक 2. ओके, आपला पुढचा प्रश्न आहे, एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 13 आहे. जर 25 मुलांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 10 असून मुलींनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 18 असेल तर त्या वर्गातील मुलींची संख्या किती? ओके, इथे आपल्याला मुलींची संख्या विचारली आहे. हा प्रश्न सुद्धा आपल्याला एलिगेशन मेथडने सॉल्व्ह करायचा आहे. मग लक्ष द्या, वर्गामध्ये कोण कोण आहे? मुले आणि मुली. व्यवस्थित लिहून घेऊया. मुले पण आहे आणि मुली सुद्धा आहे. ठीक आहे. मग एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी, विद्यार्थी आहे म्हणजे काय, त्यात मुली पण असणार आहे आणि मुलं सुद्धा असणार आहे, म्हणजे ती त्यांची मिळून सरासरी आहे. तुम्हाला मी मगाशीच सांगितलं, जी गोष्ट एकत्र केलेली असती, जी गोष्ट दोघां मिळून असते, ती कुठे लिहितो आपण? सेंटरला. बरोबर, मिळून सरासरी किती आहे? 13. मी ती इथे मध्यभागी लिहिली. ओके, पुढे जर 25 मुलांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी किती असणार आहे? 10. बरोबर, कोणी मिळवले ते मार्क्स? 25 मुलांनी मिळवलेल्या
मार्कांची सरासरी किती आहे 10, म्हणजे मुलांची सरासरी आहे 10. पुढे मुलींनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 18 असेल. ठीक आहे, मुलांची सरासरी 10 असून मुलींनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी किती आहे 18. मी काय केलं, तिघांची पण सरासरी लिहून घेतली. जी पूर्ण क्लासची होती विद्यार्थ्यांची ती 13, मुलांची होती फक्त 10 आणि मुलींची किती होती 18. बरोबर. आता काय करायचं अशा वेळेस, 18 मधून 13 वजा करा. 18तून 13 गेले किती 5, म्हणजे आपल्याला यांचा रेशो मिळेल. 18तून 13 वजा करा 5. 13 मधून 10 वजा करा. ह्या दोन अंकांची किंवा ह्या दोन संख्यांची वजाबाकी करायची, ह्या दोन संख्यांची वजाबाकी करायची. 18तून 13 गेले 5, 13तून 10 गेले किती 3. बरोबर. म्हणजे आपल्याला एक गोष्ट समजली की मुले आणि मुली यांचा रेशो किती रे 5:3. बरोबर. आणि आपल्याला प्रश्नात काय सांगितलंय 25 मुलं. बरोबर. 25 मुलांनी किती सरासरी होती 25 मुलांची 10, म्हणजे मुलांची संख्या किती आहे 25. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हे जे 5 आहे त्याची किंमत किती आहे 25. का, कारण की 25 काय आहे मुलं, आणि आपल्याला काय विचारलंय तर त्या वर्गातील मुलींची संख्या किती. मुलींची संख्या किती 3. आपल्याला 3 ची किंमत काढायची आहे. 5 ची किंमत जर 25 आहे, 5ला काय केले 5ने गुणलं. बरोबर. तेव्हा काय आले 25. 5 25. तर 3ला पण काय करावं लागेल, कितीने गुणावं लागेल 5ने गुणावं लागेल. इकडे 5ने गुणलंय तर इकडे पण 5ने गुणायचं. 3×5 किती 15. 15 काय असणार आहे क्लासमध्ये मुली असणार आहे. समजलं. म्हणजे आपलं उत्तर किती आहे 15. पर्याय क्रमांक 3. समजलं. किंवा एवढे करायची गरज नव्हती, फक्त रेशो काय मुलांचा आणि मुलींचा 5:3. मुली किती आहे 3 आणि मुलं 5 या प्रमाणात आहे. आपल्याला फक्त 3 ने भाग जाणारी संख्या शोधायची होती. 10ला 3ने भाग जात नाही, 5ला पण नाही जात. ठीक आहे, 20ला पण नाही जात. एकच ऑप्शन आहे त्याला 3ने भाग जातो, तेच उत्तर किती आपलं 15. समजलं. किंवा तुम्ही असंही करू शकतात, 5ची किंमत किती होती 25, तर गुणिले 3ची किती 5×1 5, 5×5 25 आणि 5×3 किती झाले 15. ह्या काय असणार आहे 15 मुली. समजलं. ठीक आहे, एकदम सोपा प्रश्न आहे. एलिगेशन मेथडने अजून सोपा होतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, अरुणने एका दिवसात केलेले काम सचिनने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे आहे. तसेच सचिनने एका दिवसात केलेले काम हे राहुलने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे आहे. जर राहुल एकटा ते काम 14 दिवसात पूर्ण करू शकतो, तर अरुण, सचिन आणि राहुल मिळून किती दिवसात ते काम पूर्ण करतील. बरोबर. आता काम काळ वेग या टॉपिक वरचा हा प्रश्न आहे. तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे की आपण काम कसं काढतो. काम बरोबर दिवस गुणिले क्षमता. बरोबर. दिवस गुणिले क्षमता असं आपण काम काढत असतो. लक्ष द्या, अरुणने एका दिवसात केलेले काम सचिनने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे आहे. बरोबर. म्हणजे अरुण जेवढं काम करतो ते काय सचिनने जेवढं काही काम केलं असेल अरुण त्याच्या अर्धच काम करतो. अरुण जर अर्ध काम करतो तर आपण असंही म्हणू शकतो की अरुण जेवढं काम करतो त्याच्या दुप्पट कोण काम करतं सचिन करतो. बरोबर. 3 जण आहे, व्यवस्थित लिहून घेऊया. अरुण, सचिन आणि अजून कोण आहे राहुल. ठीक आहे, अरुण, सचिन, राहुल. व्यवस्थित लक्ष द्या. अरुणने एका दिवसात केलेले काम सचिनने एका दिवसात केलेल्या कामाच्या काय अर्धे. बरोबर. अरुण काय करतो अर्धच काम करतो. कोणाच्या सचिनच्या. म्हणजे सचिन जेवढा काही काम करत असेल अरुण त्याच्या अर्ध काम करतो. जे आपण असे म्हणू शकतो की अरुण जेवढं काम करतो त्याच्या दुप्पट सचिन काम करतो. बरोबर. मग आपण असं समजूया की अरुण एक काम करतो, म्हणजे अरुण एक टेबल बनवतो. असं समजूया की हे सगळे मिळून टेबल बनवतायत. बरोबर. मग अरुण एका दिवसात एक टेबल बनवतो. ठीक आहे, एका दिवसात अरुण किती टेबल बनवतो एक टेबल बनवतो. सचिन त्याच्या दुप्पट काम करतो. अरुण जर एका दिवसात एक टेबल बनवत असेल तर सचिन एका दिवसात किती टेबल बनवतो 2 टेबल बनवतो. बरोबर. अरुणच्या दुप्पट सचिन काम करतोय. पुढे काय म्हटलं, तसेच सचिनने एका दिवसात केलेले काम हे राहुलने केलेल्या कामाच्या अर्धे आहे. बरोबर. सचिन जेवढं काम करतो हे काय अर्धच आहे. कोणाच्या कामाच्या राहुलच्या कामाच्या. बरोबर. मग सचिन जर एका दिवसात 2 टेबल बनवतोय बरोबर, हे काम अर्ध आहे कोणाच्या कामाच्या राहुलच्या कामाच्या. म्हणजेच राहुल काय करतो नक्कीच सचिन पेक्षा दुप्पट काम करतोय.
सचिन जर 2 टेबल बनवतो तर त्याच्या दुप्पट कोण बनवणार आहे? राहुल. समजलं? अरुण एका दिवसाला 1 टेबल बनवतो, सचिन त्याच्या दुप्पट 2 टेबल बनवतो. ठीक आहे, आणि राहुल त्याच्या दुप्पट 4 टेबल बनवतो. ही सगळी काय असणार आहे माहिती का? ही आहे सगळी क्षमता. बरोबर? ही काय त्यांची काम करण्याची कॅपॅसिटी आहे. कोणाची? अरुणची 1 आहे, सचिनची 2 आहे आणि राहुलची किती आहे? 4. ठीक आहे. पुढे आपल्याला असं सांगितलं की जर राहुल एकटा ते काम 14 दिवसात पूर्ण करू शकतो. काम किती आहे माहिती का आपल्याला? नाही, पण आपल्याला काय सांगितलं? राहुल किती दिवसात काम करतो? 14 दिवसात करतो. बरोबर? राहुल करतो 14 दिवसात. आपल्याला माहिती आहे काम आपण कसं काढतो? दिवस गुणिले क्षमता. आपल्याला दिवस पण दिलेली आहे, राहुलची क्षमता पण माहिती आहे. बरोबर? याच्यावरनं आपण काय काढू शकतो? काम बरोबर दिवस गुणिले क्षमता. ओके. मग आता राहुलने किती दिवस काम केलं? 14 दिवस. एका दिवसात तो किती टेबल बनवतो? 4 टेबल. असे त्याने किती दिवस काम केलं? 14 दिवस काम केलंय. म्हणजे त्याने टोटल किती टेबल बनवले असतील? 14 चोक 56. बरोबर? हे काय असणार आहे? काम. म्हणजे राहुलने 14 दिवसात किती टेबल बनवले? 56 टेबल बनवले. हे काय टोटल काम. आणि आपल्याला काय विचारलं? तर अरुण, सचिन आणि राहुल मिळून किती दिवसात ते काम पूर्ण करतील? आता हे काम जे आहे टोटल काम किती आहे? 56. हे कोणाला करायचंय? तिघांना मिळून करायचंय. बरोबर? एका दिवसात हा 1 टेबल बनवतो, एका दिवसात हा 2 टेबल बनवतो, राहुल 4 टेबल बनवतो. तिघं मिळून काम करणार आहे तर तिघांची करायची बेरीज. 4 आणि 2 6, 6 आणि 1 7. म्हणजे एका दिवसात टोटल टेबल किती बनणार आहे? 7. असे किती टेबल बनवायचे? 56. बरोबर? 56 टेबल बनवायचे. एका दिवसात 7 टेबल बनतात. तर 7 8 56. म्हणजे 56 टेबल बनवायला किती दिवस लागणार आहे? 8 दिवस. बरोबर? आपलं उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक 3, 8 दिवस. समजलं? ही जी काही दिलेली होती ही तुम्हाला क्षमता दिलेली होती. ठीक आहे. क्षमता जर मिळाली आणि त्याला जर तुम्ही दिवसांनी गुणलं तर आपल्याला टोटल काम मिळतं. टोटल काम होतं 14 चोक 56. ठीक आहे. आणि तिघं मिळून काम करणारे 1 2 4 म्हणजेच काय? तिघांची करायची बेरीज. 4 आणि 2 6 आणि 1 7. 56ला 7 ने भाग द्यायचा म्हणजे किती? 8 दिवसात काम काय होणार आहे? पूर्ण होणार आहे. समजलं? ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, एक दुकानदार 2 मोबाईल फोन प्रत्येकी 3600 रुपयाला विकतो. इथे हा शब्द महत्वाचा आहे. प्रत्येकी 3600 रुपयाला. म्हणजे पहिला फोन पण त्याने 3600 लाच विकला आणि दुसरा फोन सुद्धा त्याने 3600 रुपयालाच विकलाय. ओके. एका मोबाईल फोनवर त्याला 20% नफा तर दुसऱ्यावर 20% तोटा होतो. तर दुकानदाराला संपूर्ण व्यवहारात किती नफा किंवा तोटा झाला? ठीक आहे. लक्ष द्या काय करायचं अशा वेळेस. विक्री किंमत दिलेली तुम्हाला. ठीक आहे. प्रत्येकी 3600 म्हणजे पहिला फोन विकला तो पण 3600 रुपयांना, दुसरा पण फोन विकलाय तो पण कितीला? 3600 रुपयांना. दुसरा फोन कितीला विकला? 3600 रुपयांना विकला. बरोबर? लक्ष द्या. मग पहिला फोन विकला तेव्हा काय झालं? त्याला 20% नफा झाला. आता 20% नफा कधी होणार आहे? जेव्हा आपण 100ची वस्तू कितीला विकणार आहे? 120 रुपयांना. बरोबर? जर खरेदी 100 असेल तर विक्री किती? 120. तेव्हाच काय होईल? 20% नफा. म्हणजे 100 रुपयाची वस्तू, खरेदी केलेली वस्तू 120 रुपयांना विकली तर 20% नफा होणार आहे. पण वस्तू ऍक्च्युअल मध्ये किती रुपयांना विकली आहे? 3600 रुपयांना विकली आहे. कितीला विकली? 3600 ला. मग आपल्याला खरेदी माहिती का? नाही, तीच काढायची आहे. बरोबर? आपण एक्स मानूया. काय करायचं? एक्स ची किंमत कशी काढायची? एक्स बरोबर तिरकस गुणाकार करायचा. 100 गुणिले 3600 आणि भागिले किती? 120. आता शून्य गेला, शून्य गेला. 12 1 12, 12 3 36. शून्याचा शून्य तसाच. एक्स बरोबर 100 गुणिले 30 म्हणजेच किती आले? 3000 रुपये. ही काय आली? खरेदी. म्हणजे त्याने तो फोन किती रुपयांना खरेदी केला होता? 3000 रुपयांना पहिला फोन त्याने खरेदी केला होता. बरोबर? आता दुसऱ्या फोनची पण आपण खरेदी किंमत काढून घेऊया. इथे पण सेम तसंच. काय? खरेदी आणि विक्री. बरोबर?
मला एक सांगा, पहिला फोन विकला 20% नफा झाला, दुसरा फोन विकला तेव्हा काय झाला 20% तोटा. मग 20% तोटा कधी होणार आहे, जेव्हा आपण 100 रुपयांची वस्तू 80 रुपयांना विकणार आहे, बरोबर. 100 रुपयांची वस्तू किती रुपयांना विकणार आहे, 80. पण ऍक्च्युअल मध्ये वस्तू किती रुपयांना विकली आहे, 3600 रुपयांना विकली होती. ठीक आहे, आपल्याला काय काढायची आहे, खरेदी. आता याला वाय मानतो. ठीक आहे, वाय ची किंमत जर काढायची असेल तर काय करायचं, ह्या दोघांचा गुणाकार 3600 गुणिले 100 भागिले किती 80. शून्य गेला, शून्य गेला, 8 एक 8, 8 चोक 32, 36 मधून 32 गेले 4, 4 शून्य 40 आणि 8 पंचे 40, 45 गुणिले 100 म्हणजेच किती 4500. ही काय असणार आहे, खरेदी, बरोबर. ठीक आहे, दुसऱ्या फोनची खरेदी. पहिला फोन खरेदी केला होता 3000 रुपयांना, दुसरा फोन खरेदी केला होता 4500 रुपयांना. मग टोटल त्याला किती रुपये खर्च झाला होता, 3000 अधिक 4500. संपूर्ण खरेदी किंवा टोटल खरेदी, टोटल खरेदी बरोबर 3000 अधिक 4500 किती आले, 7500 रुपये. ही काय त्याची संपूर्ण खरेदी होती, बरोबर. आणि त्याने काय केलं की दोन्ही वस्तू प्रत्येकी 3600 रुपयांना विकल्या. म्हणजे पहिली पण 3600 ला, दुसरी सुद्धा 3600 ला. म्हणजे विक्री किंमत 36 दुने किती झाली, 72, बरोबर. विक्री किती आली, 36 दुने 72, 7200. ही काय त्याची विक्री किंमत झाली. खरेदी केवढ्याला केले होते, 7500 रुपयांना. विकले कितीला, 7200 रुपयांना. किती रुपयाचा तोटा झालाय, 300 रुपयांचा. 7500 मधून 7200 वजा करा, 7500 वजा 7200 बरोबर किती, 300 रुपये. म्हणजे 300 रुपये काय झाला, तोटा. आणि आपल्याला तेच विचारलं होतं किती रुपये तोटा झालाय, 300 रुपये काय झाला, तोटा. म्हणजे आपलं उत्तर किती आहे, पर्याय क्रमांक 1. समजलं. ठीक आहे, दोन्ही यांची आपल्याला विक्री किंमत दिलेली होती, त्याच्यावरनं आपण खरेदी काढून घेतली, दोन्ही खरेदींची बेरीज केली, दोन्ही विक्री किंमतींची बेरीज केली आणि त्यांच्यातला घेतला फरक. समजलं. ठीक आहे, आपला पुढचा प्रश्न आहे, दिनांक 14 ऑगस्ट 1947 ला आठवड्यातील कोणता वार होता. जर तुम्हाला एखादी डेट दिलेली असेल आणि तिच्यावरनं जर वार विचारला असेल तर हे कोड तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहिले पाहिजे. आणि हे कोड कसे लक्षात ठेवायचे हे मी ऑलरेडी आपल्या बॅच मध्ये तुम्हाला सांगितलंच आहे. मग आता लक्ष द्या, डेट काय आहे, 14 ऑगस्ट 1947, बरोबर. 14 ऑगस्ट 1947. काय करायचं, डेट कशी दिलेली तुम्हाला, दिवस, त्यानंतर महिना आणि वर्ष, या फॉर्मॅट मध्ये डेट दिलेली असते. ठीक आहे, जे काही दिवस असेल त्याला 7 ने भाग द्यायचा आणि जी काही बाकी असेल ती विचारात घ्यायची. फक्त दिवसांना 7 ने भाग द्यायचा आणि बाकी लक्षात घ्यायची. त्यानंतर महिना जो असेल त्याप्रमाणे त्याचा कोड लिहायचा, जो काही महिना असेल त्याप्रमाणे त्याचा कोड लिहायचा. वर्षाच्या वेळेस काय करायचं, शेवटचे 2 अंक बघायचे. ठीक आहे, आणि त्याला 7 ने भाग द्यायचा. 7 ने भाग दिल्यानंतर आपण काय विचारात घेतो, बाकी. ठीक आहे, म्हणजे जी काही बाकी असेल ती फक्त विचारात घ्यायची. आणि 7 ने भाग दिल्यानंतर 4 ने पण भाग द्यायचा आणि जो काही भागाकार असेल तो लिहायचा, बरोबर. जो काही भागाकार असेल तो घ्यायचा. लक्षात द्या, मी जेव्हा जेव्हा 7 ने भाग देतोय तेव्हा फक्त बाकी विचारात घेतोय, 4 ने भाग दिला तर भागाकार. मग आता दिवस किती आहे, 14, बरोबर. 14 ला जर 7 ने भाग दिला तर 7 दुने 14, पूर्ण भाग जातो, म्हणजे बाकी किती असणार आहे, 0. मग बाकी 0 आहे, त्याला याची गरज आहे का, नाही. मग महिना कोणता आहे, महिन्याचा कोड घ्यावा लागेल. पण महिना चेक करताना अगोदर वर्ष बघून घ्यायचं की हे लीप वर्ष आहे की साधं वर्ष आहे. आता 1947 हे साधं वर्ष आहे. महिना कोणता आहे, ऑगस्ट. ऑगस्ट कुठे आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. आणि ऑगस्टचा कोणता महिना आहे, सॉरी ऑगस्ट महिना आहे आणि ऑगस्टचा कोड किती आहे, 3, बरोबर. ऑगस्टचा कोड घेतला 3 प्लस नंतर काय सांगितलं, हे जे 47 आहे, आता वर्षाला 7 ने भाग द्यायचा. म्हणजे शेवटचे जे 2 अंक होते 47, 47 ला 7 ने भाग दिला तर बाकी किती उरणार आहे, 7 सकून 42, बरोबर. 47 मधून 42 गेले तर बाकी किती उरली, 5. जी काही बाकी उरली 7 ने भाग देऊन ती आपण इथे लिहिली, बरोबर. त्यानंतर आता 47 लाच
4 ने भाग द्यायचा आणि जो काही भागाकार असेल तो लिहायचा. तर 47 ला जर 4 ने भाग दिला तर 4 एक 4, ठीक आहे. त्याच्यानंतर 7 आहे, 7 ला परत 4 ने भाग द्यायचा, 4 एक 4, बाकी किती उरली 3. पण इथे बाकी लक्षात घ्यायची का नाही, फक्त जो काही भागाकार असेल तोच आपण इथे लिहिला आहे. बरोबर, 11 चौक 44, 11चा भाग गेला होता म्हणून मी इथे 11 घेतले. ठीक आहे. आता यांची सगळ्यांची करायची बेरीज. 5 आणि 3 8, 8 आणि 11 किती झाले 19. ठीक आहे. जी शेवटची संख्या येते तिला परत कशाने भाग द्यायचा, 7 ने भाग द्यायचा. जी काही शेवटची संख्या असते तिला 7 ने भाग द्यायचा आणि जी बाकी असेल ती विचारात घ्यायची परत. ठीक आहे. इथे पण 7 ने भाग दिला, बाकी लक्षात घेतली होती. इथे पण 7 ने भाग दिला, बाकी जे उत्तर आलं शेवटी त्याला परत 7 ने भाग द्यायचा आणि बाकी किती आहे ते बघूया. आता 19 ला जर 7 ने भाग दिला तर 7 दुने 14, 19 मधून 14 गेले, किती उरले 5. बाकी किती उरली, बाकी आहे 5. बरोबर. आता फक्त कोड बघायचा. 5 नंबर कोणता वार असतो, गुरुवार. म्हणजे आपलं उत्तर काय, गुरुवार. पर्याय क्रमांक 3. समजलं. जे 14 ऑगस्ट 1947 ला कोणता वार होता, तर गुरुवार होता. समजलं. तर एवढं सगळं करायची गरज नव्हती. ऑलरेडी 15 ऑगस्ट 26 जानेवारी या दिवशी कोणता वार होता हे आपल्याला माहितीच पाहिजे. ठीक आहे. 15 ऑगस्ट 1947 ला जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला त्या दिवशी शुक्रवार होता. बरोबर. आणि आपल्याला 14 ऑगस्टचा विचारला होता, म्हणजे शुक्रवारचा अगोदरचा दिवस कोणता आहे, गुरुवार. असं आपलं उत्तर किती आहे, पर्याय क्रमांक 3. समजलं. आपला पुढचा प्रश्न आहे, वर्तुळातील संख्यांचे निरीक्षण करा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल त्याचा योग्य पर्याय निवडा. मध्ये कोणता आहे, किती अंक आहे, संख्या. हा ओके. आपला पुढचा प्रश्न आहे, वर्तुळातील संख्यांचे निरीक्षण करा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल त्याचा योग्य पर्याय निवडा. बरोबर. सगळ्यात आतला जो सर्कल आहे तिथे किती आहे, 70. त्याच्या बाहेरचा जो सर्कल आहे त्याच्यात कोणकोणत्या संख्या आहे, 17, त्याच्यानंतर 18, 15 आणि 20. जर आपण यांची बेरीज केली तर किती येणार आहे बघूया. 8 आणि 7 15, 15 आणि 5 20, 0 चले 2, 1 2 3, 3 आणि 2 5 आणि हातचे 2 किती आले 7. म्हणजे जो काही बाहेरचा सर्कल आहे त्याची बेरीज किती आली 70. आणि जो सगळ्यात बाहेरचा सर्कल आहे तिथे कोणकोणत्या संख्या आहे, 16, 13 आणि 19. यांची पण बेरीज किती आली पाहिजे 70. 9 6 15, 15 आणि 3 18, 8 हातचा आला 1, 3 आणि 1 4, किती आले 48. मग 70 होण्यासाठी काय करावं लागेल, किती ऍड करावे लागतील, तर 70 मधून 48 वजा करा. 10 तून 8 गेले 2. बरोबर. 6 तून 4 गेले 2, किती ऍड करावं लागतील 22. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या पाहिजे 22. पर्याय क्रमांक 4. समजलं. सगळ्यांची बेरीज 70 येते. मधली संख्या मधला सर्कल होता 70, त्याच्या बाहेरचा पण 70 आणि जो सगळ्यात बाहेरचा आहे त्यांच्या सगळ्यांची संख्यांची जर बेरीज केली तर ती सुद्धा 70च येते. पुढचा प्रश्न, रिंकूच्या घड्याळात सकाळचे 9 वाजले आहेत. जर तास काटा पश्चिमेकडे असेल तर मिनिट काटा त्यावेळी कोणत्या दिशेला असेल. एकदम सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हे जर घड्याळ असेल, इथे असतात 12 3 6 9. ठीक आहे. हा तुमचा सेंटर पॉइंट. 9 वाजले म्हणजे काय असतात, तास काटा असतो 9 कडे आणि जो मिनिट काटा असतो तो असतो 12 वर. मग आपल्याला काय सांगितलं, घड्याळात सकाळचे 9 वाजले जर तास काटा पश्चिमेकडे असेल, हा तास काटा आहे आणि ही बाजू कोणती असते, पश्चिमच असते. समोरची कोणती बाजू असते, उत्तर. ही असते पूर्व आणि ही असते दक्षिण. आपल्याला काय सांगितलं, तास काटा पश्चिमेकडे तर मिनिट काटा त्यावेळी कोणत्या दिशेला असेल. तास काटा ऑलरेडी पश्चिमेकडेच आहे, मिनिट काटा कोणत्या दिशेला आहे, उत्तरेला. पर्याय क्रमांक 3. सगळ्यात सोपा प्रश्न होता. समजलं. पुढचा प्रश्न आहे, खालील वर्तुळालेख एका कुटुंबाचा विविध बाबींवरील मासिक खर्च दर्शवतो. कुटुंबाचे मासिक उत्पन्न 46,800 आहे, तर कपड्यांपेक्षा अन्य धान्यावरील खर्च कितीने जास्त आहे. आता लक्ष द्या, एक आपल्याला वर्तुळालेख दिलेला आहे. ठीक आहे. आणि आपल्याला काय विचारलंय की कपड्यांचा जो काही खर्च असेल त्याच्यापेक्षा अन्य धान्यावर किती खर्च जास्त होतोय.
मग कपड्यांवर किती खर्च होतो 76, किती अंश खर्च होतो 76, आणि अन्नधान्यावर 144. अगोदर आपण या दोघांचा काय घ्यायचा फरक. 14तून 6 गेले 8, 13तून 7 गेले 6, बरोबर. किती अंश जास्त खर्च आहे अन्नधान्यावर, 68 जास्त खर्च होतोय, बरोबर. आणि कुटुंबाचे मासिक उत्पन्न किती आहे 46,800. आपल्याला माहिती आहे वर्तुळाचं संपूर्ण कोणाचं माप किती असतं 360 अंश, बरोबर. 360 अंश म्हणजेच किती आहे एकूण उत्पन्न म्हणजेच किती 46,800. तर आपल्याला कसली किंमत विचारली आहे 68 ची, बरोबर. 68 अंश म्हणजे किती, भाग देऊया. 0 गेला 0 गेला, 12 36, 12 36, बरोबर. 46 मधून 36 गेले 10 उरले, 10 वर 8 108 झाले, आणि 12 अष्टोसे 108, शून्याचा शून्य तसाच. आता 3 भाग देऊया. 3 1 3, 3 3 9, 3 0 0, म्हणजेच किती 130 गुणिले 68. जर आपण यांचा गुणाकार केला तर किती येणार आहे शून्याचा शून्य तसाच. 3 4 4 8 10, 13 78, 78 मध्ये 10 मिळवले तर 88. आपलं उत्तर किती आहे 8840. पर्याय क्रमांक 8840. पर्याय क्रमांक किती आहे 1. समजलं, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत उन्नती हा शब्द 79 असा लिहिला जातो, तर त्याच भाषेत उत्कर्ष हा शब्द कसा लिहिता येईल, बरोबर. आता उन्नती सगळ्यात काय पहिले यू साठी किती नंबर आहे रे, यू किती नंबरला आहे 21, ओके. त्यानंतर एन किती वेळेस आहे 2 वेळेस, एन साठी कोणता नंबर आहे 14, 14 आपण 2 वेळेस लिहूया. त्यानंतर ए साठी किती आहे 1, टी साठी किती नंबर आहे टी साठी आहे 20, आणि पुढे काय आय साठी किती नंबर आहे 9. यांची सगळ्यांची करायची बेरीज. चेक करूया ही बेरीज किती येते. 4 आणि 1 5, 5 आणि 4 9, 9 आणि 1 10, 10 आणि 9 किती झाले 19, 19 चे 9, हातचा आला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, 6 आणि आजचा 1 किती झाले 7, आले का 79, आणि आपल्याला 79 दिले होते, बरोबर. म्हणजे उत्कर्षाचे जे काही लेटर असतील त्यांचे काय नंबर घेऊन आपल्याला काय करायची सगळ्यांची ऍडिशन. यू साठी किती होते 21, बरोबर. उत्कर्षाचे लेटर बघतो आता आपण. टी 20 नंबरला आहे. त्यानंतर के किती नंबरला आहे 11, ए 1 नंबरला, आर 18 नंबरला, एस 19 नंबरला, आणि एच किती नंबरला आहे 8. यांच्या सगळ्यांची करायची बेरीज. 1 2 3, 3 आणि 8 किती आले 11, 11 मध्ये 9 मिळवले 20, 20 आणि 8 28, 8 आजचे आले 2, 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, 6 आणि 1 7, 7 मध्ये 2 मिळवले किती आले 9, म्हणजे किती आले 98. पर्याय क्रमांक 4. समजलं. जे काही लेटर्स होते ते किती नंबरला आहे त्यांच्या संख्येची फक्त बेरीज करायची होती. मग उत्कर्षचे सगळे लेटरची बेरीज केली ती किती आली 98. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, साखरेच्या किमतीत 20% कपात केल्याने खरेदीदारास रुपये 160 किमतीमध्ये 2.5 किलो साखर जास्त मिळते, तर प्रति किलो साखरेची मूळ किंमत शोधा. मूळ किंमत म्हणजे सुरुवातीची किंमत शोधा, बरोबर. आता लक्ष द्या, साखरेची जी किंमत होती ती 20%नी काय केली आहे कमी केली आहे. कपात केली म्हणजेच काय 20%नी जो काही रेट होता तो कमी केलेला आहे. त्यामुळे झालं काय की 160 रुपयामध्ये आता काय 2.5 किलो साखर जास्त मिळते, ठीक आहे. तर आपल्याला सुरुवातीची किंमत विचारली आहे. मग लक्ष द्या, जेव्हा 20% कपात करतो तेव्हा किती किलो साखर जास्त मिळते 2.5 किलो साखर जास्त मिळते. 20% कपात केली तेव्हा 2.5 किलो साखर जास्त मिळाली, बरोबर. मग जेव्हा 100% कपात करू, ठीक आहे, तेव्हा किती किलो साखर जास्त मिळणार आहे. काय केलं 20 ला कितीने गुणलं आपण 5 ने, तर 2.5 ला पण कितीने गुणावं लागेल 5 ने, ठीक आहे.
20चा 100 तर 2.5 गुणिले 5 किती होतात 2.5 गुणिले 5 25 पाचा 125 म्हणजेच किती 12.5 kg बरोबर. म्हणजे जेव्हा 100% सवलत दिली जाईल किंवा 100% कपात केली जाईल किमतीमध्ये तेव्हा किती किलो साखर एक्स्ट्रा मिळणार आहे 12.5 kg साखर काय मिळणार आहे एक्स्ट्रा. आणि ही किती रुपयांमध्ये 160 रुपयांमध्ये. मग जर आपण 160 ला 12.5 ने भाग दिला तर आपल्याला काय सध्याची किंमत मिळेल. पण आपल्याला कितीची विचारली आहे अगोदरची किंमत म्हणजेच मूळ किंमत विचारली आहे. मग साखर कितीने जास्त आहे 2.5 किलोने जास्त आहे. त्यामुळे काय करावं लागेल हे जे 12.5 आहे ऑलरेडी साखर 2.5 किलो त्याच्यामध्ये जास्त आहे तर ती कमी करावी लागेल. म्हणजे किती 12.5 मधून 2.5 किलो कमी गेले तर 10 kg बरोबर. म्हणजे सुरुवातीला साखर किती मिळायची 10 किलो मिळत होती बरोबर. प्राइस कमी केल्यानंतर 2.5 किलो जास्त मिळायला लागली. म्हणजे अगोदर 10 किलो मिळत होती नंतर 12.5 किलो मिळायला लागली. पण आपल्याला अगोदरची किंमत विचारली आहे म्हणून मी 12.5 मधून 2.5 किलो कमी केले. सुरुवातीला साखर किती मिळत होती फक्त 10 किलो मिळत होती. किती रुपयांमध्ये 10 किलो मिळत होती 160 रुपयांमध्ये 10 किलो मिळत होती. म्हणजे तेव्हा रेट किती असेल 160 भागिले 10 म्हणजेच काय 16 रुपये समजलं. आणि जर तुम्हाला आत्ताचा रेट विचारला असता तर काय केलं असतं 160 ला 12.5 ने भाग दिला असता बरोबर. म्हणजे काय आत्ताचा रेट मिळाला असता. तो रेट काय असता 16 रुपयांपेक्षा नक्कीच कमी असता. का कारण की 20% काय केली होती कपात. समजलं ठीक आहे. आपलं उत्तर किती आहे पर्याय क्रमांक 4 16 रुपये. ओके पुढे जर ए बरोबर 4 बी बरोबर 6 सी बरोबर 8 असे क्रमाने असल्यास आकृतीमधील लुप्त भाग शोधा. आता ही डायग्राम दिलेली आहे अगोदर आपण सगळे नंबर लिहून घेऊया. ए साठी किती आहे 4 बी साठी 6 8 10 12 14 16 असं लिहून घेऊ. 18 20 त्याच्यानंतर 22 24 26 28 30 32 34 36 38 40 42 44 46 48 50 ओके 52 आणि झेड साठी काय 54. आता अशा प्रकारे मी सगळ्यांचे नंबर लिहून घेतले. पुढे आपल्याला काय सांगितलंय एकदा लक्ष द्या चेक करूया आपण. पी साठी किती नंबर आहे रे पी लक्षात घ्या पी कुठे आहे पी साठी आहे 34. यांची आपण बेरीज करून बघूया ठीक आहे. पी साठी घेतला मी 34 ओके. त्यानंतर ई साठी किती नंबर आहे 12 ओके. पुढे काय आय साठी किती नंबर आहे 20 ओके. पुढे डी साठी किती नंबर आहे 10. यांची सगळ्यांची करूया बेरीज. 4 अधिक 2 6 3 आणि 1 4 4 आणि 2 6 6 आणि 1 7 बेरीज किती आली 76. म्हणजे ही जी काही सॉरी हा जो काही कॉलम होता त्याची बेरीज किती आली 76. आता आपण आडवी जी रो आहे त्याची बेरीज करूया ठीक आहे. एक तर ही सिक्वेन्स घेऊया नाही तर ही सिक्वेन्स घेऊ. चला खालची घेऊया DNOA. आता डी साठी काय किती नंबर आहे डी साठी आहे 10 मी घेतले 10. खालची सिक्वेन्स घेतोय आपण. डी साठी आहे 10. एन साठी किती आहे एन साठी आहे 30. त्यानंतर ओ साठी किती नंबर आहे ओ कुठे आहे ओ साठी आहे 32 ओके. पुढे ए साठी किती आहे ए साठी 4. यांच्या सगळ्यांची बेरीज करूया. 4 आणि 2 6 3 आणि 3 6 6 आणि 1 7. आपल्याला एक गोष्ट समजली की उभी लाईन घ्या नाही तर आडवी लाईन घ्या बेरीज किती येते 76 बरोबर. आपण चेक करूया की कोणाकोणाची बेरीज 76 येऊ शकते. जर मी इथे बी घेतला बी आणि इथे किती आहे एन. बी साठी किती नंबर आहे 6 बरोबर. 2 नंबरची लाईन घेतोय मी आणि शेवटी किती आहे एन साठी किती असतो 30 बरोबर. बी साठी 6 आहे एन साठी 30. आता पहिला ऑप्शन चेक करूया बरोबर. जर मी एफ आणि जी हे लेटर घेतले एफ आणि जी किती आहे 14 आणि 16 यांची जर बेरीज केली तर किती येणार आहे 30. जर आपण याच्यात 30 मिळवले तर किती येणार आहे 30 आणि 30 60 60 आणि 6 किती आले 66. आपल्याला किती पाहिजे 76. त्याच्यामुळे पहिला ऑप्शन कॅन्सल. समजलं कॅन्सल का केला कारण की बेरीज किती पाहिजे 76.
दुसरा ऑप्शन बघूया. बी आणि एन साठी किती नंबर आहे? 6 आणि 30च आहे. बरोबर. जे आणि जी यांची बेरीज करूया. जे साठी किती आहे? 22 आणि जी साठी किती आहे? 16. 22 अधिक 16. जर यांची बेरीज केली 6 आणि 2 8, 8 आणि 6 14, किती येत आहे? शेवटी 4 येत आहे. आपल्याला किती पाहिजे? 6. हा पण ऑप्शन काय झाला? कॅन्सल. समजलं? बेरीज 76 येणार नाहीये म्हणून कॅन्सल केला. पुढे बी साठी किती आहे? बी साठी आहे 6. ओके. एन साठी किती आहे? 30. जर आपण तिसरा ऑप्शन घेतला के आणि जी. के साठी किती आहे रे? 24 आणि जी साठी किती आहे? आत्ताच बघितलं होतं 16. जर आपण यांची बेरीज केली 6 आणि 10 सॉरी 6 आणि 4 10, 10 आणि 6 16. जर यांची बेरीज केली 6 आणि 4 10 आणि 6 16. 7 6 1, 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6 आणि 8 किती आले? 7. 76 येत आहे. बरोबर. म्हणजे हे टॅली होत आहे. ठीक आहे. आपण दुसरी पण सिक्वेन्स चेक करूया. के आणि जी तर झाले. जे आणि एफ पण चेक करूया. जर मी सी आणि ओ यांची नंबरिंग घेतली, सी किती नंबरला आहे? 8 आणि ओ किती नंबरला आहे? 32. 32 आणि 8 किती झाले? 40. आणि त्यांच्या जागेवर काय मध्ये काय? जे आणि एफ. एफ आणि जे. जे साठी किती आहे? 22 आणि एफ साठी 14. यांची बेरीज करूया. ठीक आहे. 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, 12 आणि 4 16. 6 चाला 1, 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6 आणि 8 किती झाले? 7. झाले का? 76. आपल्याला सगळ्यांचे जे काही लेटर्स असतील त्यांची बेरीज किती पाहिजे? 76. आणि ती इथे टॅली होती म्हणजे आपलं उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक 3. समजलं? ठीक आहे. एक तर उभी बेरीज करा नाही तर आडवी बेरीज करा. किती पाहिजे? 76च पाहिजे. ओके. हा प्रश्न थोडा लेंदी होता. तुम्हाला बाय ऑप्शनने सगळ्या गोष्टी चेक करायच्या होता. इथं थोडा आपल्याला टाइम लागू शकत होता. ओके. पुढचा प्रश्न आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? जर तुम्ही व्यवस्थित बघितलं वायचा वर्ग आणि काय पुढे 4. पण लक्ष द्या वायचा नंबर किती आहे? 25. पण त्यांनी तो न घेता त्याच्यावरचा नंबर घेतलाय. त्याच्यावरचं लेटर कोणतं होतं? बी. आणि बी चा नंबर किती आहे? 2. म्हणजे 2चा काय वर्ग? 2चा वर्ग गेला किती? 4. मग आता लक्ष द्या व्ही चा वर्ग आहे म्हणजे आपल्याला व्ही चे नंबर घ्यायचा आहे का? नाही. व्ही च्या वरती ई आहे आणि ई चा नंबर किती आहे? 5. म्हणजे आपल्याला करायचा आहे 5चा वर्ग. 5चा वर्ग 25. आपलं उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक 2. समजलं? ठीक आहे. पुढचा प्रश्न एका वर्गात एन हा 5व्या क्रमांकावर आहे, एस हा शेवटून 8व्या क्रमांकावर आहे. जर टी हा एन नंतर 6वा आणि एन आणि एस च्या मध्यभागी असेल तर वर्गात किती विद्यार्थी आहेत? तर लक्ष द्या एका वर्गात एन हा 5व्या क्रमांकावर आहे. बरोबर. एन लिहूया. कितव्या क्रमांकावर आहे? 5व्या क्रमांकावर. म्हणजे याच्या अगोदर इकडे किती विद्यार्थी आहे? 4 विद्यार्थी आहे. म्हणजेच काय हा झाला 5वा. त्यानंतर यस हा शेवटून 8व्या क्रमांकावर आहे. इथे जर यस असेल हा कितव्या क्रमांकावर आहे? 8व्या. म्हणजे याच्या अगोदर इकडे किती विद्यार्थी आहे? 7. बरोबर ना. याच्या खाली किती विद्यार्थी आहे? 7. म्हणूनच हा शेवटून कितवा आहे? 8वा आहे. पुढे काय म्हटलं? जर टी हा एन नंतर 6वा. ठीक आहे. एन नंतर 6वा आहे. कोण? टी. बरोबर. टी हा एन नंतर 6वा आहे. म्हणजे याच्यात काय करावं लागेल? 6 ऍड करावे लागतील. मग एन जर 5 नंबरला आहे तर 5 मध्ये जर आपण 6 मिळवले तर किती होणार आहे? 5 मध्ये 6 मिळवले म्हणजे 11. म्हणजे टी किती नंबरला आहे रे? 11 नंबरला. कुठून? वरतून 11 नंबरला काय आहे? टी आहे. बरोबर. त्यानंतर टी हा एन नंतर 6वा आणि एन आणि एस च्या मध्यभागी आहे. बरोबर. एन आणि एस च्या मध्यभागी कोण आहे? हा जो टी आहे तो मध्यभागी आहे. मला एक गोष्ट सांगा एन पासून 6व्या क्रमांकावर कोण आहे? टी. बरोबर. म्हणजे टी पासून एस हे पण किती अंतर असेल? 6च असेल. मग जर आपल्याला टी ची किंमत आहे 11 किंवा टी 11व्या क्रमांकावर आहे याच्यात जर मी 6 ऍड केले तर किती झाले? 11 मध्ये 6 मिळवले तर 17. म्हणजे यस वरतून किती नंबरला आहे? 17 नंबरला आहे. समजलं मी काय केलं? जर एन आणि यस यांच्या दोघांच्या मध्ये टी आहे, एन आणि टी यांच्यातला गॅप 6चा आहे तर टी आणि यस यांच्यातला गॅप पण कितीचा असेल? 6चा. मग टी होता 11व्या नंबरला. मी 11 मध्ये 6 ऍड केले तर किती झाले? 17. म्हणजे यस किती नंबरला आहे? वरतून 17व्या नंबरला आहे. बरोबर. आणि शेवटून किंवा खालून कितव्या नंबरला आहे?
8व्या नंबरला. आपल्याला विचारलं काय, तर वर्गात किती विद्यार्थी आहेत. आता लक्ष द्या, वरपासून किंवा पहिल्या क्रमांकापासून शेवटपर्यंत यस कितव्या नंबरला आहे, 17 नंबरला आहे. यस आहे 17व्या नंबरला. आणि यसच्या खाली अजून 7 विद्यार्थी आहे, मग ते 7 पण याच्यात ऍड करावे लागतील. म्हणजे किती आले, 17 आणि 7 24. म्हणजे क्लासमध्ये एकूण किती विद्यार्थी आहे, 24. पर्याय क्रमांक 2. समजलं, क्लासमध्ये टोटल किती विद्यार्थी आहे, 24. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, एका पेटीत काही आंबे आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे वाटले तर 8 आंबे उरतात. 12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे वाटले तर किती आंबे उरतात, 8 आंबे उरतात. पुढे तेवढेच आंबे जर 14 मुलांना सारखे वाटले तर 10 आंबे उरतात. तर त्या पेटीत किती आंबे असतील. आता हा प्रश्न लसावी मसावी या टॉपिकवर आहे. जर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली तर तुम्हाला समजेल. लक्ष द्या, 12 मुलांना जर सारखे आंबे वाटले तर किती आंबे उरत आहे, 8 आंबे उरत आहे. बरोबर, 12 मुलांना सारखे आंबे वाटले 8 आंबे उरतात. 14 मुलांना सारखे आंबे वाटले तर 10 आंबे उरतात. बरोबर, यांच्यातला फरक सेम आहे. ठीक आहे, 12तूनच जर 8 कमी केले तर किती, 4. किंवा 14 मधून 10 कमी केले तर 4. समजलं. आपल्याला काय करायचं होतं, 12 आणि 14चा घ्यायचा लसावी. कारण की मुलं किती आहे, पहिले होते 12, नंतर किती 14. म्हणजे 12 आणि 14चा काय घ्यायचा, लसावी. मग आता लसावी कसा काढतो, 2ने भाग देऊया. बेसकी 12, बेसाती 14. अजून कशाने भाग जाणार आहे का, नाही. ह्या सगळ्यांचा गुणाकार म्हणजेच काय असेल, लसावी. 2 गुणिले 6 गुणिले 7. साइन 7 42. 42 गुणिले 2 किती, 84. लसावी किती आला, 84. बरोबर. आता लक्ष द्या, इथे पण कितीचा फरक होता, 4चा. इथे पण कितीचा फरक आहे, 4चा. म्हणजे हे 4 काय करावं लागेल, लसावी मधून मायनस करावे लागतील. म्हणजे किती उरले, 80. बरोबर, 4 जर लसावी मधून मायनस केले तर किती उरले, 80. म्हणजे त्या पेटीत टोटल किती आंबे होते, 80 आंबे होते. समजलं. काय करायचं, यांच्यातला जो फरक असेल नेहमी तो फरक काय असणार आहे, इक्वलच असणार आहे. आणि तो प्रत्येक वेळेस काय करायचा, जो आपल्याला लसावी येईल त्याच्यामधून तो वजा करायचा. इथे पण 12तून 8 गेले 4चा फरक, 14तून 10 गेले 4चा फरक. लसावी आला 84. 4चा फरक होता म्हणून 4 मायनस केले, उत्तर आलं 80. म्हणजे पेटीत किती आंबे टोटल, 80. पर्याय क्रमांक 2. ओके. आपला पुढचा प्रश्न आहे, यम आणि एन हे दोघे भाऊ आहेत. लिहून घेऊया व्यवस्थित. एम भाऊ आहे त्याच्यामुळे प्लसचं साइन दिलं. आणि एन हे दोघे काय, भाऊ आहेत. पुढे असं म्हटलं, क्यू आणि आर ह्या काय, बहीण आहेत. यमचा मुलगा आरचा भाऊ आहेत. बरोबर, यमचा जो कोणी मुलगा असेल, कोणी मुलगा ते सांगितलंय का, नाही. पण यमचा मुलगा काय, हा आरचा भाऊ आहे. कोणाचा भाऊ आहेत, आरचा भाऊ आहे. ओके. आणि आपल्याला काय सांगितलंय, क्यू आणि आर या दोघी काय, बहिणी आहे. जे आर आणि क्यू हे काय, बहीण आहे. बरोबर, लेडीज आहे, फिमेल आहे, म्हणून त्यांच्या डोक्यावर मायनसचं साइन दिलं. हे जेंट्स होते म्हणून त्यांच्या डोक्यावर प्लसचं साइन दिलं. पुढे काय म्हटलं, तर क्यूचे एन बरोबर नाते काय. आता ह्या दोघी बहिणी आहे, हा त्यांचा भाऊ आहे. म्हणजे हे तिघं काय, भावंड आहे. बरोबर, आणि हे कोणाचे अपत्य आहे, यमचे अपत्य आहे. आणि यन काय, यमचा भाऊ आहे. आपल्याला कोणाचं नातं विचारलं, एन से क्यू बरोबर नाते काय. म्हणजे एन क्यूचा कोण आहे, तर वडिलांचा भाऊ म्हणजेच कोण असणार आहे, काका. पर्याय क्रमांक 4. समजलं, सोपा प्रश्न होता. ओके. अशा प्रकारे आपला ग्रुप सी चा 2024चा पेपर कंप्लीट झालाय. ठीक आहे. या अगोदर आपण 3 पेपरचं एक्सप्लेनेशन दिलंय आणि हा होता 4था पेपर. आता याच्या पुढचा पेपर असणार आहे आपला ग्रुप बी 2023चा पेपर. ओके. आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या अगोदरच्या व्हिडिओ बघितलेल्या नसतील त्यांनी त्या व्हिडिओ बघून घ्या. आणि जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचंय, आपलं जे दिव्य करिअर अकॅडमीचं युट्यूब चॅनल आहे, आतापर्यंत जर तुम्ही त्याला सबस्क्राईब नसेल केलेलं तर त्याला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन ऑल वर प्रेस करा. म्हणजे इथून पुढे आमच्या ज्या पण काही व्हिडिओ असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल. आणि त्यानंतर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तो शेअर करायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ बद्दल जे पण काही वाटलं असेल ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. धन्यवाद.